नमस्कार, मी फराज विक्री प्रतिनिधी. तर आज आपण इथं बारामती जवळचे वंजरवाडी गाव आहे, तर त्या गावात आलेलो आहे. तर शेतकरी बंधूंनी आपलं फॅट बॉय या जातीचं जे कडवळ आहे तर त्याची इथं लागवड केलेली होती. तर फॅट बॉयचा आता दुसऱ्या कापणीचा चारा आहे, म्हणजे खोडवा पीक आहे. तर ते पाण्यासाठी आज इथं आपण आलेलो आहोत. तर शेतकरी बंधूंकडून त्यांची ओळख करून घेऊया पहिले. सर नमस्ते. माझं नाव केशव महादेव चौधर. मी राहणार वंजरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझा मोबाईल क्रमांक आहे 8888 86 20 20. मला सदर पिकाबाबत एक सांगायचे सर्व शेतकऱ्यांना की फॅट बॉय हे चांगल्या जातीचं पीक आहे. तसेच हे एक सुरू चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आणि आता मी खोडव्याचं हा पीक घेतलेला आहे. खोडव्याचे पीक साधारण 60 दिवसाचं आहे, परंतु साधारण माझ्या अंदाजाने 15 ते 16 फुटाची उंची वाढलेली आहे. सदर चारा अतिशय चांगला आहे, त्याच्यामुळे दुधाची पण वाढलेली आहेत जनावरांनी आणि जनावरांसाठी पोषक आहे. म्हणजे तुमचं असं मत आहे की जनावरांच्या दुधाची क्वांटिटी वाढलेली आहे, फॅट वाढलेला आहे, SNF वाढलेला आहे. येस सर, बरं, तुम्हाला हा पुरवठ्याचा चारा वाटतोय? हा अगदी बरोबर आहे. हा पुरवठ्याचा चारा आहे आणि चारा वाढल्यामुळं हा निश्चितच चांगला जास्त काळ चालतोय. तुम्ही बघू शकताय स्टमची क्वालिटी पण इथं जबरदस्त बनलेली आहे. हे दुसऱ्या कापणीचं पीक आहे. ह्याला आता पहिली कापणी होऊन आता ह्याला 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की बाबा त्यांचं दुधाची क्वांटिटी वाढलेली आहे, फॅट वाढलेला आहे, SNF वाढलेला आहे. तर तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्या शेतकरी बांधवांना मी स्वतः सांगू शकतो की फॅट बॉय हे जातीचं जे पीक आहे, कडवळ आहे, ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि शेतकऱ्यांना वरदान आहे. आता मी हे दुसरं कोडवा घेतलेलं आहे पीक, अजून मी तिसरं घेण्याच्या विचारात आहे, पण मला ह्याचा चांगला रिझल्ट आहे. त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की हे पीक अवश्य शेतामध्ये करा. दुसरं अजून मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्या ज्यावेळेस तुम्ही गाई म्हशी तुमच्या जनावरांना टाकताय तर ते खाण्यासाठी कसं आहे? म्हणजे पूर्ण खात आहेत आणि खायला एकदम मऊ आहे आणि आपल्या गावरान कडवळासारखं नाही कडक, खायला चांगला आहे. चांगला आहे. धन्यवाद सर.